कवी कथाकार अविनाश गोविंद पाटील यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. कथेचं नाव आहे वादळ. 26 वर्षातनं आज पुन्हा एकदा गंगाराम मास्तरांची बदली तळेवाडीला झाली. त्यावेळेला मास्तर तरणा बांडगडी, रुबाबदार, 4 माणसात देखना, बोलताना पुढच्या माणसावर सहज छाप पाडायची. नोकरी म्हणल्यावर सरकार ज्या गावाला टाकल त्या गावाला जाणं भाग होतं. या वयात आता अशी अर्ध्यावर नोकरी सोडायची म्हणजे सुखाला लात मारून घालवल्यासारखंच होतं. उतार वयात जगण्यासाठी पेन्शन हवी होती, म्हणून मनात नसताना काळजावर दगड ठेवून गंगाराम मास्तर तळेवाडीला हजर झाले, ती हेडमास्तर म्हणून. गेल्या 26 वर्षात तळेवाडीचा बराच कायापालट झालेला. पांढऱ्या मातीची घरं सिमेंट कॉन्क्रीटमध्ये नव्या उत्साहानं देखणं रुपडं घेऊन उभा राहिलेली. शाळेची इमारत जशीच्या तशी थोडाफार बदल झालेला. खुर्चीत बसून टेबलाच्या फाईलमध्ये नजर चक्रा मारत होती, तोवर दारात कोणतरी आल्याचा भास झाला. मास्तर, राम राम, आत येऊ का? घोंगड्याची खोळ पांघरून आलेला श्यामादादा लाकडी बाकड्यावर बसत म्हणाला. 75रीत पोचलेला श्यामादादा अंगापिंडानं अजून टणक होता. अंगात बंडी आणि मळकटलेलं धोतर, कपाळावर थापलेला भंडारा, पांढऱ्या झालेल्या झुपकीदार मिश्या, सुरकुत्या पडलेला चेहरा. गंगाराम मास्तर भूल दिल्यासारखा त्यांच्या तोंडाकडे बघतच राहिला. मास्तर, बोलत नाहीसा? नव्यानं आलायसा वाटतं. होय, तुम्ही श्यामादादाच काय? मला ओळखलं का? मास्तर म्हणाले. श्यामादादा थकलेल्या डोळ्यानं मास्तराला शोध लागला. गंगाराम पाटील, तू तर नवस? म्हाताऱ्याची नजर घारीगत म्हणायची. 26 वर्षांनी ओळख काढायची म्हणजे आखरीतच म्हणायचं. होय, मीच गंगाराम पाटील, गंगाराम मास्तर बेंद्रीचा. दादा, तुमची छाया? नग मास्तर, त्या सटवीचं पुन्हा नाव घेऊ नका. एक सांगतो मास्तर, तुम्ही गेल्यापासून ती पुण्यांदा कोणाला दिसली नाही का कोणाला त्रास दिला नाही, पण तुम्हाला लय त्रास दिला. पण आता अनेक ती जागी होणार मास्तर, ती अनेक जागी होणार. म्हातारा भेदरलेलं डोळं मनगटानं पुसत गहिवरून म्हणाला. बंडीत थरथरणारा हात घातला, एक कागदाची पुडी बाहेर काढली. मास्तर, मास्तर, शिव भंडारा ठेवा तुम्हाजवळ कायमचा. बिरोबाच आहे. बिरोबा, मस्तवर दया कर देवा माझ्या. चलतो म्या. भंडाऱ्याची पुढे ठेवून आल्या पावली म्हातारा मागं फिरला. मास्तरच डोळ्याची पापणी न लावता त्या श्यामादादाची पाठमोरी न्याहाळीत बसला. डोळ्यापुढं गेल्या 26 वर्षाचा मागचा काळ फेर धरून भूतागत उघडा नाचायला लागला. श्यामा आहे का घरात? सरपंच खाशाभाऊ बसले एका तरण्या पोरट्या मास्तराला खोली बघण्यासाठी श्यामादादाच्या वाड्यापुढं आलेला. सरपंचाचा कणखर आवाज कानावर पडताच श्यामादादा पळतच वाड्याच्या तोंडाला आला. सरपंच, तुम्ही आहे सावी? या की गरीबाच्या घरात. श्यामादादानं स्वागत केल्यावर दोघेजण आत गेले. पहिल्यातला भक्कम वाडा लय मोठा पसारा घेऊन बसल्यागत उभा होता. 100-125 मेंढरू जाळी मारलेल्या मोठ्या व्हरांड्यात ब्या ब्या करत होती. लोकरीच्या घोंगडीवर सरपंच आणि नौका मास्तर बैठक मारून बसली. खुंटीला अडकवलेलं लोकरीचं भेंडूळ अर्ध्यावर लोंबकळत होतं. बोला सरपंच, काय काम काढलं आम्हा गरीबाकडं? श्यामादादा पाण्याचा तांब्या पुढं ठेवत घोंगडीवर बैठक मारत म्हणाला. काम तसं होईल तुझ्याकडं असं वाटतंय मला. श्यामा हे आपल्या शाळेत मास्तर म्हणून आल्यात, तेव्हा यांची राहायची सोय करायला आपणावर जबाबदारी आहे. माझं असं म्हणणं आहे, तुझ्यातली एखादी खोली भाड्याने दिली तर? अहो, त्यात काय विचारायचं? समजा वाडाच तुमचा समजा. काय नाव म्हणायचं? गाव कोणचं? गंगाराम बापूसो पाटील, राहणार बेंदरी गावचं. धन्यवाद बरं का. मग मास्तर पसारा घेऊन याय लागलच या. पण भाड्याचं कसं कसं? सरपंच काय सांगतील ती, आपण काय बोलणार? सरपंच तुमचं तुम्ही बघा. श्यामादादानं
भाड्याची जबाबदारी सरपंचाच्या अंगावर ढकलली. 50 रुपये योग्य भाडं ठरवलं. दोघांना ते मान्य झालं. चहा पाणी झाल्यावर निरोप घेतला. दुसऱ्या दिवशी शाळेत ठेवलेलं सामान म्हणजे एक पत्र्याची पेटी या व्यतिरिक्त दुसरं काय घेऊन गंगाराम मास्तर श्यामादादाच्या वाड्यात आला. या मास्तर आलासा, या इकडं खोली बघा. श्यामानं स्वागत केलं. गंगाराम त्याच्या मागोमाग त्या कुलूपबंद खोलीत गेला. आवाक्यातच खोली स्वच्छ करून ठेवलेली. गंगारामला ती मनापासून पसंत पडली. श्यामादादा म्हणाला, कशी वाटली गरिबाची खोली? जेवणाचं कसं? बघायचं, हात न करून खायचं. हात न करोच तर आम्ही नाही वी, आमच्या हातचं चालेल ना व? चालेल की, पण तुम्हाला कशाला त्रास हाय का? आता याच त्रास कशाचा म्हणायचा? तुम्ही आमच्या गावच्या पोरासनी शिकवणार, मोठा ऑफिसर मामलेदार करणार, त्यांचं पुण्य आम्हाला पण थोडं लागेल की, का नाही लागायचं? घरच्यागत राहायचं, 3 टाइम हक्कानं खायचं. दादा लय उपकार तुमचं माझ्यावर झालं बघा. खरं सांगायचं म्हणजे मी पहिल्यांदा आलो तेव्हा वाटलं या गावची माणसं कशी असतील, आपणाला जमवून घेतील का नाही, पण इथं तर तुम्हासारखी देव माणसं भेटली. गंगारामनं तोंड भरून कौतुक केलं. जेवणाचं ताट आलं. जेवण करून गंगाराम मास्तरनं शाळा गाठली. शाळेत नवीन मास्तर आलाय म्हणून पोरं जरा दपकूनच असायची. दुसरीचा वर्ग गंगारामच्या गळ्यात घातलेला. खच्चून 25 पोरं होती. अंड्यावर बसलेल्या कोंबडीसारखी कुरकुर पोरं करत होती. चौथीच्या पोरांना कविता म्हणायला लावून पौशे गुरुजी नाकापर्यंत आलेली गांधी टोपी डोक्यावर नीट ठेवत आत आले. या गुरुजी. गंगाराम खुर्चीवरून उठत म्हणाले. पौशे गुरुजी गुडघ्यापर्यंत लेंगावर करून टेबलावर एक अंगी डुंगाण टेकून बसले. पोरं आपापल्या मस्तीत गर्क होती. काय मग पाटील, रूम भेटली म्हणा की? कुठंशी मिळाली? दादाच्या वाड्यात. श्यामा दादा काय? होय. काय कुठेतरी निवारा झाला म्हणजे झालं. आपणाला कुठं सारं आयुष्यभर इथं काढायचं आहे. आज इथं तर उद्या तिथं. गंगारामच्या या बोलण्यावर पौशे आपलं फारोळ दात नाचवत खिकी हसला आणि म्हणाल, 16 खरं बोललात. देवानं आम्हाला बरं तारून धरले म्हणायचं. असू द्या पाटील, एक सांगायचं म्हणजे आपण नोकरदार वर्ग, सांगायचं आपलं कर्तव्य आहे म्हणून सांगतो. तुम्ही नवीन आहेसा. आमची 16 वर्षी गेली या शाळेत आणि इथंच गाव. तसं 4 माणसापरास वागणुकीला चांगला आहे. माणसं राजकीय, गावची पुढारी म्हणा सगळी बरीच आहेत. तशी पण आपण सावध राहिलं म्हणजे एकंदरीत ठीक. कसं मग? होय होय. तसा गावाशी आपला काही संबंध येत नाही. आपण शाळापुरतं मर्यादित राहिल्यावर या गोष्टी आपल्यावर येणंच शक्य नाही. गंगारामनं पौशेनं न दुखवता आपण पवित्र आहोत याची साक्ष दिली. बघता या गावात येऊन 10-12 दिवस झाले. घर ते शाळा आणि शाळा सुटल्यानंतर मनाला वाटलंच तर गावाच्या पारावर जाऊन 4 माणसात गप्पा मारत गष्टीच्या ओळखी करून घ्यायच्या. रोजच्यासारखं संध्याकाळचं जेवण झालं आणि गंगाराम पाराजवळ येऊन गप्पा मारत बसला. आज पौर्णिमा असल्यामुळे चितीच उजळून निघालेलं. कोरडं फडफडीत शुभ्र चांदणं पडलेलं. डोळ्याची झापडं जड व्हायला लागल्यावर गंगाराम उठला आणि दादाच्या वाड्यात आला. वाड्यात लाईट नसल्यामुळे गंगारामला बाहेर जाणं आवडायचं. वाड्याचं दार ढकलताच कर्र आवाज काढून दार मागं सरलं. आतून कडी घातली आणि आपल्या खोलीकडे निघाला. दिवसभर माळावर चरून आलेली मेंढरं गपगार झोपलेली. दिवसभर माळ चरून आलेली मेंढरं गपगार झोपलेली. श्यामादादा त्याची बायको कधीच झोपलेली. गंगारामनं खोलीचं कुलूप काढला आणि बारीक केलेला कंदील वाढवला. बिस्तारा टाकला आणि दार लावून कंदील कमी केला. दिवसभर वैतागलेला देह जमिनीवर पडताच आरामात गडी झोपला. भिंतीवरच्या घड्याळानं 12 टोल दिलेलं. सगळीकडं भयान शांतता. रातकिड्यांची किरकिर वातावरणाला सुन्न करून सोडत होती. इतक्यात दारावर टकटक आवाज झाला.
बांगड्यांचा आवाज छनकला तसा गंगाराम उठला. आजूबाजूच्या सगळा कंदिलाचा मंद प्रकाश खोलीभर पसरलेला. थोड्या वेळानं पुन्हा टकटक आवाजाबरोबर हातातल्या बांगड्या पण खळखळल्या. कोण आहे? मास्तर, मी आहे, छाया. गंगारामला काय कळेना, ही छाया कोण आणि इतक्या रात्री ती इथं कशाला आली असावी. त्याच्या मनात प्रश्नाचा खेळ चालू झाला. परत म्हणाला, कोण छाया? अहो, मला ओळखलं नाही सवय. अहो, मी श्यामादादाची लेकच की. एक मिनिट हां. गंगारामनं कंदील वाढवला आणि दार उघडलं. समोर परकर जंपरातली छाया कंदिलाच्या पिवळ्या उजेडात चित्रातल्या नटीसारखी होती. आत आली आणि दार पुढं केलं. गंगारामला काय करावं सुचत नव्हतं. श्यामादादाची लेक म्हणत्या, पण इतक्या दिवसात आपणाला दिसली कशी नाही? कुठं बाहेर गावाला गेली असेल, आजच आली असेल, पण या टायमाला यायचं कारण काय? इतक्या दिवस कुठं दिसला नाहीसा. गंगाराम धाडस करून म्हणाला. छाया डोळ्याची पापणी न लावत त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात वासनेचं भूत सवार झालेलं दिसत होतं. पण गंगारामची पाचाव धारण झालेली. श्यामादादा आला तर आपली नोकरी जाईल. आपण स्वप्नात तर नाही ना? गंगारामने स्वतःला चिमटा घेऊन खात्री करून घेतली ते स्वप्न नव्हतं. मी म्हणालो, तुम्ही कुठं गावाला गेला होता काय? नाही बा, घरातच होते. मास्तर, तुम्ही मला बघून टावकारला आजचाला हो. आजचाला नाही. तुम्ही आल्यापासून मी कशी काय दिसली नाही, पण मी तुम्हाला आल्यापासून बघत्या. तुम्ही मला लय आवडतायसा. रातभर कसला डोळाच लागत नाही. जीव नुसता खायला उठतोय. हे काय म्हणताय? तुम्ही जावा बरं. हे असं आपणाला बरं वाटत नाही. मास्तर, हळू. दादा उठून आले ना, मला काय होणार नाही, पण विनाकारण तुम्हासनी. काय नाव? छाया. तुला म्हणायचं तरी काय आहे? मास्तर, तुम्हावर जीव ओवळून टाकावा असं लय वाटतंय. तुम्हाला बघितल्यापासून जीव नुसता तळमळते बघा कसा. छायानं गंगारामचा हात धरून छातीवर ठेवताच मास्तर पागळला. तिला हाताच्या बेडीत घट्ट आवळली. गंगारामला स्त्रीपर्शाचा हा पहिलाच अनुभव होता. घाबरून गेलेलं हृदय पुरुषोत्तमानं जागं व्हायला लागलं. छाया, छाया, खरंच तू पण मला आवडतीस. पण मास्तर परत तेच. त्याला कुरवळत छाया म्हणाली. गंगारामची मिठी आवळली. दोघे आसुरी मिलनात रमून गेले. दिवस उगवून ऊन दारात आलं तरी मास्तर कसं अजून उठले नाहीत म्हणून श्यामादादा आला. पण मास्तर नुसतं दार पुढं ढकलून झोपलेला. मास्तर, ओ मास्तर. श्यामादादाच्या आवाजानं गंगाराम हापकून झट्ट दिशी उठून बसला. रात्रीचा प्रसंग डोळ्यापुढं फेर धरून नाचायला लागला. काय 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 झालं? घाबरलेला गंगाराम म्हणाला. वाट लागली आता. श्यामादादाला समजलं काय, मेलो चित्ताड. कुठं काय झालंय? उजाडले म्हणून हाक मारली का? घाबरलेलं दिसतंय. रात्रीच काय वंगाळ सपानं पडलं होतं का? होय. तसं काय वाटलं तर हाक मारत जावा. मी रातभर जागसूत झोपलेला असतोय. श्यामादादा गेला टचरा मारून. गंगाराम मनात हसला. जागसूत झोपणं. त्या दिवशी दिवसभर गंगारामचं चित्र रात्रीच्या प्रसंगाला सारखं जवळ घेऊन कुरवाळत होतं. शाळा भरली कधी आणि सुटली कधी गंगारामला समजलंच नाही. वाड्यात आला तर वाडा मुक्या जनावरासारखा गपगार. श्यामादादा त्याची मालकीन मेंढराचं कळप घेऊन माळावरून अजून आलेली नव्हती. त्यांच्या खोलीला पंढरपुरी कुलप दिसत होते. छाया तर म्हणायला होती, मी तर घर सोडून बाहेर जात नाही. मग ती आज गेली कुठं? गंगाराम स्वतःलाच कोड्यात टाकत आपल्या खोलीत आला. अंगावरची कपडे बदलली आणि स्टोवर गरम गरम चहा करून उंबऱ्यावरच मुद्दाम चहा घेत छायाची वाट पाहत राहिला. घटकाभाराने जोगावलेली मेंढरं ब्या ब्या करत वाड्यात पळत आली. त्यांच्या मागोमाग श्यामादादा लांबडी काठी घेऊन वाड्यात आला. गंगारामची नजर वाड्याच्या दरवाजावर खिळून राहिलेली. श्यामादादाची मालकीन भाजीचं गटोळ काकेत मारून आली, पण छायाचा अजून पत्ता नव्हता. मास्तर, चहा पाणी झालं काय? आत्ताच घेतला बघा. दादा आज यायला वेळ केला. चालायचं. ही जत्रा जोगावल्या बिगोर घराडे यायला नको म्हणत्या. या चहा घ्यायला या.
नको घ्या तुम्ही, आत्ताच घेतलाय. गंगाराम म्हणाला. श्यामादादा पायावर डिस्कवर पाणी घेऊन घरात गेला. दिवस मावळून दिवे लावण्याची वेळ झाली तरी छाया आली नव्हती. काय भानगड, कुठं गावाला तर गेली नसेल. श्यामादादाला विचारून बघूया. नको नको, आपण विचारायचा आणि विनाकारण गैरसमज व्हायचा. गंगारामचा विचार चालूच होता. जेवण झाल्यावर गंगाराम खोलीतच पडून राहिला. 11 वाजून गेले तरी कसला तो डोळा लागत नव्हता. झोप कसली ती यायच्या तयारीत नव्हती. या अंगावरून त्या अंगावर नुसताच उलता पालता व्हायचा. 12चा टोल देऊन घड्याळाचा आवाज थांबला तसं दारावर कालच्यासारखी टकटक झाली. गंगाराम सुई टोचल्यासारखा झटदिशी उठून बसला. कान त्या आवाजाच्या कानोसा घेत होते. हातातल्या बांगड्या खळखळल्या. मास्तर, आहो मास्तर. छायाचा नाजूक आवाज कानाच्या पडद्यावर येऊन आदळताच गंगाराम चमकला. ही छाया म्हणजे स्वतःशी पुटपुटत दार उघडलं तशी छाया त्याच्या गळ्यातच पडली. तिला सांभाळत गंगारामनं दारापुढं ढकललं. छाया, सोड म्हणतोय ना, कुठे गेली होतीस? छायापासून दूर होत गंगाराम रागाने म्हणाला. छाया नशिल्या डोळ्याने त्याच्याकडे हावऱ्यासारखी पाहत म्हणाली, का आम्ही कुठं बाहेर गेलेलं तुम्हाला आवडत नाही? आवडत नाही तुम्हाला? तसं नव्हे, पण ठीक आहे, उद्यापासून जात नाही, झालं? रागावला समाजावर? छाया गंगारामच्या हाताला धरून म्हणाली. गंगारामनं तिला जवळ ओढली. छायानं त्याला आलिंगन दिलं. रात्रभर दोघं सुखाचा उपभोग घेत राहिले. गंगारामचा डोळा कधी लागला ते त्याला सकाळी जाग आल्यावरच कळालं. महिना झाला, 4 महिने झाले. रोजचा हा छुपा खेळ चालूच होता. पण गंगारामला इथं आल्यापासून दिवसा कधीच छाया दिसली नव्हती. का तिचा आवाज कानावर आला नव्हता. गंगारामला त्याचं नवल वाटायचं. शाळेत आता मुलं ऐकण्यात आलेली, गावात बऱ्याच ओळखी झालेल्या, गावाकडची खुशाली पत्रानं समजत होती. सगळं कसं व्यवस्थित चाललेलं आणि खऱ्यावर पाणी मारायला तो दिवस भयानक काळ रात्र घेऊन उजडला. दुपारी जेवायला म्हणून गंगाराम वाड्यात आला तर 10-12 माणसं जेवाय बसलेली. श्यामादादा त्यांना वाढत होता. समोर ठेवलेल्या एका खुर्चीत छायाचा फोटो, त्याला फुलांची माळ घातलेली, बाजूलाच अगरबत्ती जळत असलेली. गंगाराम पळतच त्या फोटोजवळ गेला आणि त्याला विश्वास बसेना. श्यामादादा, हे कसं झालं? कधी झालं? गंगाराम डबडबलेल्या डोळ्यातून आसवे गाळत म्हणाला. श्यामादादा बरोबर सर्वांना मास्तरचं आश्चर्य वाटलं. मास्तर, मास्तर, ही माझी लेक छाया आज 3रं वरीस आहे मरून. श्यामादादा फाटलेल्या आबाळातनं बोलला. ते ऐकून गंगाराम तिथंच कोसळला. मास्तर, असा एकाकी पडलेला बघून सारेच घाबरले. श्यामादादा धोतराच्या सोग्यानं वारा घालू लागला. कोणीतरी तोंडावर पाण्याचा शिंतोडा मारला. गंगाराम शुद्धीवर आला. डोळं फाडून त्या फोटोकडे वेड्यासारखं बघू लागला. मास्तर, तब्येत बरी नाही का? श्यामादादा पाठीवर हात फिरवत म्हणाला. गंगाराम गेल्या 4 महिन्यात घडलेला प्रसंग ठामपणे सांगत होता. अंगात कापरं भरल्यासारखं वारं भिरभरत होतं. तापानं अंग भाजू लागलेलं. ऐकणारी माणसं घाबरलेली. बिरोबा शपथ मास्तर, समद खरं आहे. होय, सगळं खरं आहे. त्या दिवशीच गंगारामनं श्यामादादाच्या वाड्याचा आणि छायाचा शेवटचा निरोप घेतला. पण हे रहस्य गंगारामला भयानक वादळात गुरफटून घेऊन गेलं. आज 26 वर्षांनी पुन्हा ते वादळ या ठिकाणाला येऊन धडकलं होतं. शाळेच्या घंटेचा आवाज कानावर येऊन आदळला तसा गंगाराम मास्तर वादळाच्या भोवऱ्यातून बाजूला झाला. हे कोणाला पटणार नव्हतं. छायाचा तो सुखावून टाकणारा स्पर्श मात्र हृदयाचे ठोके वाढवत होता. धन्यवाद.